आपले तांबट साहेबांनी आणि साहेबांची नाव आता मला माहित नाही, पण सगळ्यांची नाव घेता येणार नाही, पण सगळ्या साहेबांना सांगतो खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे. बंधू आहे, साहेब कोणी नाही. हो, बंधूंनो कारण हे कार्यक्रम केल्यानंतर आपल्यामध्ये जो एकोपा येतो तो खूप वेगळ्या प्रकारचा असतो, खूप वेगळ्या प्रकारचा असतो. तर त्याच्यासाठी काय ते हे सगळं सर्व धर्म संभाव एक आपला हे होतं, त्याच्यामुळं म्हणजे एकता वाढते आणि एकता जर वाढली तर आपली ताकद वाढते, आपली ताकद वाढली तर आपल्या देशासाठी आपण चांगलं काही करू शकतो. बरोबर आहे, आपल्या देशाला सुदृढ आणि सक्षम बनवू शकतो. आता प्रत्येक धर्माचे लोक इथं आहेत, प्रत्येक धर्माची शिकवण एकच आहे. प्रत्येक धर्माची तुम्ही कुठेही बघा, सगळ्या संतांनी महात्मा पुरुषांनी एवढंच सांगितलं की सगळ्यांनी चांगलं वागा. मी मुसलमान धर्माला जर रिप्रेझेंट करतो तर मी असं वागलं पाहिजे का माझा धर्म माझ्यामुळे बदनाम झाला नाही पाहिजे. बरोबर आहे. आमच्या गुरुंनी सांगितलंय, खामोश है दिल भरी महफिल में चिल्लाना नहीं अच्छा, अदब पहला करीना है मोहब्बत के करीनों में, तो जुबा से कह भी दिया ला इलाहा तो क्या हासिल, अगर दिलो निगाह मुसलमान नहीं तो कुछ भी नहीं हासिल. मी कलमा पडलो, टोपी टाकली, मुसलमान झालो, काही विषय नाही. पण मी काहीतरी भामट्या नजरेने बघतोय, काही चोरीचं काम करतोय, तर मला मुसलमान म्हणजे मला लायकीच नाही माहिती. तसंच प्रत्येक धर्माचं आहे. हिंदू धर्म सुद्धा चांगली शिकवण आहे. कोणी लोक हिंदू धर्माला रिप्रेझेंट करतात, आपल्याला फक्त एकच समजावं का मी माझ्या धर्माला रिप्रेझेंट करतो. आता भाईंचा धर्म सगळ्यांचा, तर मी माझ्या धर्माला रिप्रेझेंट करतो, माझ्यामुळं माझा धर्म बदनाम नाही झाला पाहिजे. जर एवढी जरी इच्छा लोकांची असली ना तर इतकं चांगलं वातावरण होईल ना आपल्या भारतामध्ये, तर कुठं म्हणजे तुम्हाला सांगतो ना का हे अपराध वगैरे काही होणार नाही. एवढी चांगली शिकवण सगळ्या धर्माने दिली. तर परत एकदा सगळ्यांचं मी आभार मानतो आणि खूप छान कार्यक्रम आयोजित केला. आपण दरवेळेस हा करू. तुम्ही तिथं त्या दिवशी आल्यात, खूप खूप तुमचे धन्यवाद. आम्ही इथं येऊ आणि नेहमी हा कार्यक्रम आपण पार पाडू. सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.